Audio Jungle. Audio Jungle. गजरे बघा, खूप छान झालेत गजरे, सुंदर. हवाय ताई, हवाय वहिनी, हवाय काकी, हवाय का? घ्या घ्या, घाला घाला, मस्त मस्त गजरे. मंडळी नमस्कार. श्रीकांत म्हणजे गोष्ट गावाकडची. तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला गजऱ्याचा एक प्रकार दाखवणार आहे. गजरा म्हणजे आपण जे डोक्यामध्ये ताई वगैरे डोक्यात घालतात तो गजरा. तसा बाजारात बघायला गेला तर तो 30 ते 50 रुपयापर्यंत गजरा मिळतो. आणि सीझन असेल म्हणजे सणवार काय असतील तर त्यांची किंमत जगावेगळीच असते. तर तो गजरा कसा करायचा तो आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागेल ते मी पाहणार आहे, हे दाखवणार आहे. हे पहा, इथे तुम्हाला कळ्या दिसत आहेत ना, ह्या तगरीच्या कळ्या आहेत, म्हणजे आपलं स्वस्तिकच्या कळ्या. हे पहा, त्याची फूल बघा, हे असं असतं फूल त्याचं. काय झालं, सकाळी आमच्याकडे थंडी खूप पडत असल्यामुळे आता तर त्या कळ्या फुलल्याच नाहीत आणि त्या टपोऱ्याच्या टपोऱ्याच राहिल्या. हे बघा, हे फूल तगरीचं आणि त्याच्या या कळ्या मस्तपैकी, हे बघा, अशा त्याच्या कळ्या. तर आज या कळ्यांपासून मी तुम्हाला गजरा दाखवणार आहे. आणि त्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला या टपोऱ्या कळ्या, सूत बंडल, हे तुम्हाला एकदम मिडियम ह्याच्यातलं घ्यायचं आहे, आणि पेचोक. ही पहा, ही आहे पेचोक, जी काही जणांना ही डोक्यात घालायला आवडत नाही, काही कारणा ती आवडते आणि गजऱ्यांमध्ये सर्वच गजऱ्यामध्येही घालतात. आणि तसं बघायला गेलं तर आता मार्गशीर्ष महिनासुद्धा सुरू होणार आहे 2 दिवसामध्येच. तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच आला आहे. चला तर मग आता आपण गजरा करायला सुरुवात करूया. हे बघा, ही जी पेचोक आहे ती आता मी तुम्हाला घालून दाखवतो. हे बघा, तुम्हाला या फुलकळीच्या वरतीच पेचोक ठेवायचे आणि त्याच्यावर तुम्हाला हा जो गजरा केला आहे मी तो ठेवायचा आहे. गजऱ्याचं फूल पुन्हा आपल्याला फूल ठेवायचं आहे. आणि जशी सांगितली कृती तीच तुम्हाला रिपीट करायची. एक फुलाच्या वरून, एकदा फुलाच्या खालून. हे बघा, झाला ना मस्तपैकी सुंदर असा गजरा. तुम्हाला मी दुसरा पण एक गजऱ्याचा प्रकार दाखवतो, मद्रासी गजरा. बघा, हे बघा, हे फूल आहे. आता मी ह्याच्यावरती हे फूल ठेवलं आधीच्या फुलावर. आता त्याच्यावरून मी गजरा घेऊन फूल सूत घेऊन फिरवलं. आता त्याच्या परत तुम्हाला रिपीट तेच करायचं आहे. हां, फक्त एकदा फुलाच्या खालून धागा घ्यायचा आहे, एकदा फुलाच्या वरून धागा घ्यायचा आहे. बघा, किती सुंदर गजरा झाला ना. अगदी बाजारात आपल्याला भेटतो, विकायला असतात तसाच गजरा झाला ना. तुम्ही करून बघा. हां, तुम्हाला लगेच होणार नाही हा गजरा, ट्राय करायला लागेल सतत. तुम्ही काय करा, कळ्या वगैरे अशा कुठल्या भेटल्या तर त्याचा करत राहायचं गजरा. काही कांचे तर चेंडू होतात स्टार्टिंगला. हां, ते नंतर सुधारतात. ते माझं पण पहिलं तसंच व्हायचं, चेंडूच व्हायचं. आई आमची म्हणायची, काय हे चेंडू करून ठेवलास, म्हणून ते परत सोडायला लागायचं. हे बघा, आणि आमच्याकडे असं म्हणतात, ज्यांना गजरे करायला येतात ना पिळाचे, त्यांना कांद्याच्या माळी सहज करतात. म्हणजे आमच्याकडे तर पांढरे कांदे होतात, तर ज्यांना गजरे करता येतात त्यांना सहज कांद्याच्या माळी विणता येतात.
हा बघा आपला गजरा तयार आहे. हे बघा आता मी इथे छोटंसं थोडंसं सूत ठेवलं आहे. आता तुम्हाला त्या फुलांच्या वरून घ्यायचं आहे सूत आणि तिथेच हे बारीक जे सूत दिसतंय ना हे ते गाठ मारायचं आहे. या बघा या इथल्या सुतावर. झाला आपला गजरा. 30 रुपये 30 रुपये 30 रुपये गजरा 30 रुपये. हा बघा छान गजरा झाला. वाटतो ना विकृती टाईप गजरा. हा बघा असाच मी तुम्हाला आता दुसरा गजरा करून दाखवतो परत. हे बघा परत परत तसाच गजरा करून दाखवतो. छोटासाच गजरा तुम्हाला हा करून दाखवतो. हे बघा परत सूत घेतलं मी. बघा असं सूत घ्यायचं एकदा इकडून. झालं. आता इथे गाठ मारायची. तुम्हाला जर पटकन लक्षात नाही आलं म्हणून मी हा गजरा तुम्हाला डबल दाखवतोय, कारण काय पटकन लक्षात येणार नाही. हे बघा हे जाडं सूत आहे आणि हे सिंगल आहे, तर त्याला घेऊनच तुम्हाला कट करायचा नाही आहे सिंगल सूत. त्याला घेऊनच तुम्हाला इथे गाठ मारायची आहे. हां मारलीत गाठ. आता हे सूत तुम्हाला असंच ठेवायचं आहे. आता बघा मंडळी हे पहा इथे मी सूत घेतलंय. हां आता तेच सूत इकडे असं डबल करून घ्यायचं. पुन्हा असंच घ्यायचं आहे. तुम्हाला जितपत जाड हवा आहे तितपत जास्त जाड पण घ्यायचं नाही आहे. हे बघा हां आता इथे हे जे आहे ना हे सूत हे सोडून हेच तोडायचं नाही आहे तुम्हाला. ह्याला घेऊन हे आणि हे एकत्र करून तुम्हाला इथेच गाठ मारायची एकत्र करून अशी. ही बघा हे बघा झालं. हां आता आपलं झालं हे सूत तर रेडी झालं. आता ही जी गॅप आहे ना ही बघा हे जे मधलं सेंटर आहे तिथे तुम्हाला ही कळी आहे ती ठेवायची. हे बघा ठेवली कळी अशी ठेवायची. हां आता त्या कळीच्या वरून सूत घेऊन आपल्याकडे ओढायचं. पुन्हा एकदा घेऊन वरून हे देठ आहे हे त्या देठाच्या तिकडून तुम्हाला सूत घ्यायचं आहे आणि पुन्हा समोर तुमच्याकडे ओढायचं. हे बघा झालं तुमचं फूल कळी घट्ट बसली. आणि ते सोडायची नाही आहे बोटातून तुम्हाला. पुन्हा हे सूत फूल घ्यायचं आणि परत त्या फुलावर ठेवायचं. पुन्हा त्या फुलावरून घ्यायचं आणि बाजूच्या देठाकडे घ्यायचं. हे बघा इथून पुन्हा त्या देठालाच लावायचं फूल आणि त्या फुलाखालून एकदा फुलाच्या वरून. हे बघा देठ आहे या देठाच्या वरती फूल ठेवलं आहे. तुम्हाला त्या फुलाच्या वरून घ्यायचं आहे. सगळ्या फुलांच्या वरून घ्यायचं सूत आणि देठाच्या वरून फुलाच्या खालून म्हणजे हे देठाच्या खालून घ्यायचं सूत आणि एकदा
देठाच्या वरून घ्यायचं. पुन्हा असंच करायचं आहे तुम्हाला. हे बघा इथे जशी तशी जशी तुम्ही फुलं लावाल ना गोल गोल, तशी ती देठं येणार लावायला तुम्हाला. हे बघा इथे आलं ना देठ. आता बघा हे बघा. तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला पटकन जमलं नाही तर तुम्ही सतत बघू शकता. हा बाजारामध्ये खूप महाग गजरा भेटतो हा, आणि आपल्याला फसवतात. मोगऱ्याचा सांगतात आणि तगरीच्या कळ्यांचा गजरा देतात. काही कारणा ते नंतर उमजतं, अरे या कळ्या वेगळ्याच आहेत, या तगरीच्या नाहीच आहेत, या कुंदाच्या नाहीच आहेत, मोगऱ्याची फुलं नाहीच आहेत. लांबून बघायला जाल तर तुम्हाला हा मोगऱ्याचाच गजरा वाटतो. आता मी फास्ट करायला घेतो. आता मी पेचोक कशी लावायची ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही मी पेचोक घेतली. आता हे जे देठ आहे फूल लावलेलं आपलं त्याच्यावर ठेवायची, आणि त्याच्यावरती ही कळी ठेवायची. ठेवलीत का मग पेचोक आणि कळीचं देठ असं हे गोल फिरवायचं. पुन्हा तसंच जशी तुम्ही ही फुलं ठेवता, फक्त ठेवताना लाचच्या याला पेचोकच्या वरून घ्यायचं. बघा तुमचा पेचोक पण नीट बसला. आता दुसरं फूल पुन्हा तशीच तीच कृती तुम्हाला रिपीट तेच करायचं आहे. रिपीट तुम्हाला तसंच करायचं आहे, काही वेगळं नाही करायचं आहे. सगळं रिपीट तेच आहे. जे पहिलं तुम्ही कराल तेच तुम्हाला रिपीट करायचं आहे. फुलाच्या वरून एकदा आणि फुलाच्या खालून, फुलाच्या वरून खालून असं सूत. वेणीचा सुद्धा व्हिडिओ हवा असेल तर तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. मी पहिल्या गजऱ्याच्या ऑर्डरी घ्यायचो, पण आता फुलंच महाग झाली त्यामुळे आणि मला वेळच नसतो, कारण स्थिर बसावं लागतं. बघा तुम्हाला सूत गुंतवून द्यायचं नाहीये. रिपीट तसंच करायचंय. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल, आणि तुम्ही ह्या गजरा तुम्ही नक्की करून पहा. बघा आपला गजरा रेडी आहे. आता मी तुम्हाला गाठ मारून दाखवतो. थांबा जरा थोडासा वाढवतो. तर वहिनी पण एवढासाच केलात, जरा मोठा करायचा.
आम्हाला गजरे आणायला लागत नाहीत शक्यतो, कारण मलाच गजरे येतात. त्यामुळे मी वहिनीला सांगतो तू फुलं आण, मग तुला किती गजरे हवेत ते मी करून देतो. हां, हे बघा, हे आपलं आता शेवट राहिलं सूत. आता काय करायचं आहे, या देठ आहे, या देठाच्या खालून तुम्हाला हे सूत घ्यायचं आणि हे जाडं हे सूत, त्याला गाठ मारायची. तुम्हाला जशी गाठ शक्य होईल मारायला तशी तुम्हाला गाठ मारायची. हा बघा, आपला गजरा रेडी. हा बघा, असाच मी दुसरा गजरा केला. 1 गजरा 30 रुपये, 1 गजरा 30 रुपये, 1 गजरा 30 रुपये. हा 30 रुपये असणारच ना, मेहनत आहे ना तेवढी. मग असं कसं महाग स्वस्त कसा देणार मी. मग हे बघा, आता ही आपल्याकडे थोडीशीच फुलं उरलेत, त्याचा मी तुम्हाला दुसरा एक गजरा दाखवतो कसा करायचा तो. हे बघा, हे मी फूल घेतलं, हे सूत सिंपल आपलं सूत आहे. आता हे फूल मी ह्या सुतावर ठेवलं. हा गजरा हा गजरा सोप्पा आहे, हा बहुतेकांना येतो. हा गाठीचा गजरा तुम्ही करत असाल पहिल्यापासून. तर हे बघा, ही जे फुलं एकावर एक मी ठेवलेत, हे एक ऑलरेडी ठेवलं आहे, त्याच्यावरती हे एक फूल ठेवलं आहे. आता हे जे सूत आहे ते सूत तुम्हाला वरून खाली घ्यायचं आहे, खालून परत सरळ इकडे घ्यायचं आणि अशी 4चा आकडा करायचा आहे. बघा 4, मराठी 4, आणि त्या फुलातून घालायचा आहे तो आणि ओढायचा आहे. बघा, पुन्हा रिपीट दाखवतो तुम्हाला. हे बघा, फूल ठेवलं, त्याच्यावर पुन्हा दुसरं फूल ठेवलं आणि ह्या 2 फुलांच्या वरून मी हे सूत घेतलं आणि पुन्हा सरळ जिथे होतं तिथेच आणलं. आणि आता त्याला बघा, हे सूत आहे ना, ते असं गोल फिरवलं, हे बघा असं गोल फिरवायचं आणि त्या फुलातून घालायचं. घातल्यावरती हे बघा, आणि तुम्ही गजऱ्याची किंमत बाजारात काढा, म्हणजे तुम्हाला कळेल गजरे किती महाग असतात ते, कारण त्यांची ना तेवढी मेहनत असते. बघा, पुन्हा असंच करायचं आहे, एकावर एक फूल ठेवायचं. जसा तुम्ही गाठीचा गजरा करता ना तसाच करायचा आहे, फक्त सुतावर. हे बघा, सूत खालून वर घेतलं, चौकी 4चा एक आकडा करून त्या फुलामधून काटला आणि खेचला. 4चा मराठी 4चा आकडा करायचा. हे बघा, आटा त्याला बोलतात, आमच्या इथे लवळाची आटा करा आणि टाक त्या फुलातून. हा गजरा हा गजऱ्याची मला येतच नव्हतं, मला हे आईने शिकवलं. आणि आता कसं, फुलं जरी असली तरी फुलं आहेत ना, तर गजरा करूया, चला हार करूया. बघा, मी आता ही एकच फुलं घेतलेत. तुम्ही 2 अशी फुलं घेऊन 4 याचं पण करू शकता, तो उलट घट्ट होतो. बघा, आज हे शक्य झालं कारण आज थंडी पडली जास्त, त्यामुळे फुलंच फुलली नाहीत. काही फुलं फुलली बघा, अशी फुलं फुलली, त्यामुळे आज हे शक्य झालं.
आता हे मी कट करतो इथे. आपला गजरा पूर्ण झाला. ह्याच्यामध्ये तुम्ही पेचकसुद्धा घालू शकता, असं नाही की ह्याच्यात पेचक घालायचा का नाही. तो पेचक तुम्ही ह्याच्यात सुद्धा घालू शकता. हे बघा आपले गजरे रेडी आहेत. काय मग ताई, गजरा हवा का? तर या इकडे, मी देतो तुम्हाला. हा बघा मंडळी, तसाच मी गणपती बाप्पासाठी एक हार सुद्धा केला आहे. हा बघा, आमच्याकडची फुलं आहेत, त्याचा हा मी गणपती बाप्पासाठी हार केला आहे. तर मंडळी, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, बाय बाय. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि गजरे बघा, खूप छान झालेत गजरे, सुंदर. हवाय ताई, हवाय वहिनी, हवाय काकी, हवाय का? घ्या घ्या, घाला घाला, मस्त मस्त गजरे. बाय बाय.